Goodbye to 2024 and a warm welcome of 2025. मित्रांनो, आणखीन एका नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. या नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं जाणार आहे? जागतिक पातळीवर जर आपण विचार केला आणि आपण बातम्या ऐकल्या तर आपल्याला दिसून येतं की सगळे हॉटेल्स बुक झालेले आहेत. पर्यटनाची सगळी स्थळं लोकांनी भरून गेलेली आहेत. सर्व लोक बाह्यदृष्ट्या या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्णरित्या गुंतलेले आहेत. परंतु ख्रिस्त सभा आपल्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सांगत आहे. द चर्च इन्व्हाइट्स अस to grow in gratitude and praise to welcome the new year. नवीन वर्षाची सुरुवात आपण स्तुतीने, आराधनेने आणि कृतज्ञतेने करावी अशी ख्रिस्त सभेची आपल्याला शिकवण आहे. आणि म्हणून आपण या नवीन वर्षाची सुरुवात पवित्र मिसाबईने आणि त्या अगोदर आभाराचा एक पवित्र तास साजरा करतो. आणि या नवीन वर्षी ख्रिस्त सभा आपल्याला पवित्र मरिया, देवाची माता हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासाठी आणि त्याद्वारे तिचं अनुकरण करून संपूर्ण वर्ष आपण चांगल्या प्रकारे जीवन जगावं म्हणून प्रेरणा देत आहे. द चर्च इन्व्हाइट्स अस टू रिफ्लेक्ट ऑन द पर्सन ऑफ मेरी, मदर ऑफ गॉड, थियोटोकस. And what is the point which we can reflect on Mary's life? Mary's meditative style. The gospel says she received all things in her heart and pondered over it. She meditated, she reflected. Socrates says an unreflected life is not worth living. एखाद्या जीवनावर जर आपण चिंतन केलं नाही आणि ते जीवन जर आपण चांगल्या प्रकारे घालवण्यासाठी मनन केलं नाही तर त्या जीवनाला अर्थ नाही असे तत्वज्ञानी सॉक्रेटिस म्हणतात. आणि पवित्र मरिया त्यासाठी आपल्याला एक आदर्श आहे. प्रिय बंधू भगिनींनो, या काळामध्ये नवीन वर्षामध्ये आपण अनेक गोष्टींची प्रकल्प विचार करतो. वी मेक लॉट ऑफ रेझोल्युशन्स. पण कोणत्या प्रकारचे रेझोल्युशन्स आपण खऱ्या अर्थाने केले पाहिजेत? इफ यू रिफ्लेक्ट ऑन द लास्ट डेकेड, म्हणजे गेल्या 10 वर्षाचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येईल की ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. आणि म्हणून ह्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. वी नीड टू रिफ्लेक्ट ऑन दिस. वी नीड टू टेक दिस पॉइंट इन आवर हार्ट की ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला कशी कमी करता येईल, त्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे प्रकल्प हाती घेत आहोत. विशेष करून सेइंग नो टू प्लॅस्टिक. प्लॅस्टिक आपल्याला कसं कमी करता येईल त्याकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि म्हणूनच या जुबली वर्षामध्ये 2025 मध्ये नो प्लॅस्टिक प्रकल्प आपल्याला आपल्या धर्म प्रांतामध्ये घेता येईल का? आणि वसई आणि संपूर्ण धर्म प्रांत पालघर जिल्हा आपल्याला प्लॅस्टिक फ्री कसं करता येईल, प्लॅस्टिक मुक्त कसं करता येईल त्याकडे आपण विचार करायचा आहे. आणखीन एक दुसरा मुद्दा मी आपल्यासमोर मांडू इच्छितो की या ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपल्या वाहनांचा वापर आपल्याला कसा कमी करता येईल आणि नो व्हेकल डे आपल्याला कसं पाळता येईल. आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा आपण नो व्हेकल डे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या पॅरिशमध्ये आपण साजरा करू शकतो. आणि त्याद्वारे आपली संपूर्ण वाहनं आपण बंद करून त्या दिवशी आपण पायी प्रवास करून आपली जी कामं आहेत किंवा आपलं जे चर्चला जाणं आहे, उपासनेमध्ये सहभागी होणे, त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो. ही एक तीर्थयात्रा असू शकते. आपल्याला जुबली वर्षामध्ये तीर्थयात्रा करायची आहे. आणि म्हणून ही तीर्थयात्रा म्हणजेच आपल्या घरापासून चर्चपर्यंत जर आपण पायी प्रवास केला तर निश्चितच ही एक चांगली तीर्थयात्रा असू शकते. आणि त्याद्वारे आपण एक चांगला संदेश देऊ शकतो. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपण मदत करू शकतो. त्याचप्रमाणे पाण्याचा जो प्रश्न आहे तो दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून देखील आपण विचार करायचा आहे. आणि आपला पाणी संवर्धन
पाणी साठवून आणि पाण्याचा चांगला वापर कसा करता येईल त्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे। प्रिय बंधू भगिनींनो, दुसरा एक मुद्दा जो आपण लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे द वर्ल्ड इज डिवायडेड। जग हे विभक्त झालेलं आहे। वी नीड टू युनाइट द नेशन्स। सर्व राष्ट्र एकत्र आले पाहिजे आणि म्हणून संत पोप पॉल 6 यांनी 1 जानेवारी हा जागतिक शांती दिन म्हणून साजरा केलेला आहे आणि आपण सर्वजण जागतिक शांतीसाठी प्रयत्न करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपण चिंतन करायचे आहे की विशेष करून या युद्धामुळे, या तणावाच्या परिस्थितीमुळे आपल्या कुटुंबातील आपल्या मुलं, आपली तरुण, आपले स्त्रिया ह्यांचे किती हाल होत आहेत याकडे आज जग पाहत आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे। शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, त्याविषयी बोललं पाहिजे, त्याविषयी सांगितलं पाहिजे आणि त्याविषयी आपण आवाज उठवला पाहिजे। पोप फ्रान्सिस आपल्याला सतत त्याबद्दल मार्गदर्शन करीत आहेत। जागतिक शांतीसाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, ते उपवास आणि प्रार्थना देखील करत आहेत। तशा प्रकारे आपण या नवीन वर्षामध्ये जागतिक शांतीचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत। शेवटी आपल्याला पोप म्हणतात हे आशेचे वर्ष आहे। दिस इज अ इयर ऑफ होप। वी आर पिलग्रिम्स ऑफ होप। आपण या आशेची यात्रेकरू आहेत आणि तो संदेश आपल्याला सर्वत्र दिला पाहिजे। फादर जेराल्ड रॉड्रिक्स हे सुंदररित्या आपल्याला मार्गदर्शन करतात नवीन वर्षाचा संदेश देताना। ते म्हणतात ॲक्शन्स टर्न इनटू हॅबिट्स अँड हॅबिट्स ब्रिंग चेंज। आपण जे काही प्रकल्प घेतो, जे काही रेझोल्युशन्स करतो, जे काही निश्चय करतो, निर्णय घेतो ते आपण कृतीत उतरवलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आपण कृतीत उतरवल्या तर त्याची आपल्याला सवय होते आणि चांगुलपणामध्ये आपण जेव्हा वाढतो तेव्हा परिवर्तनासाठी त्याचा लाभ होतो। त्याद्वारे आपलं कॅरेक्टर बिल्ड होते, त्याद्वारे आपला स्वभाव हा चांगला होतो आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये आशेचं जीवन जगत असताना चांगल्या कृतीद्वारे चांगल्या सवयी आपण शिकले पाहिजेत आणि चांगल्या सवयीतून चांगला स्वभाव आपण निर्माण केला पाहिजे। लेट अस कमिट आवरसेल्व्स फॉर गुड ॲक्शन्स which will give us good habits and good habits will lead us to good character and that will be a real great imitation of Mary, Mother of God, our model for the year. पुन्हा एकदा या संपूर्ण वर्षासाठी मी आपणास प्रार्थनेचे आश्वासन देतो। मी आपणा सर्वांसाठी प्रार्थना करतो। तुम्ही पण आपल्या धर्मप्रांतासाठी, आपल्या चर्चसाठी आणि जगाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी अशी सदिच्छा देतो, व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो। थँक यू। गॉड ब्लेस यू।